नमस्कार. तर या ब्लाऊजचा गळा तुम्ही बघू शकता किती सारा डीप आहे तो. फक्त 3 बोटाची पट्टी आहे. 3 बोटं पण थोडी जास्त होत आहेत आणि शोल्डर आहे जवळजवळ 1.5 इंचाचं, फक्त 1.25-2 इंचाचं. तर हा पूर्ण मोठ्या गळ्याचा ब्लाऊज आहे. नॉट लावलेले आहेत कारण की एवढ्या मोठ्या गळा म्हटलं नॉट लावावेच लागतात. पण तरी पण हा मी शिवलेला आहे. त्यांचा गळा हा प्रॉपर गळत नाही आहे शोल्डरवरून. तर याचं कटिंग मी दाखवते आहे तुम्हाला. आता 32 इंचाचा ब्लाऊज आहे. 13.5ची उंची आहे आपली तयार. 9.25 इंचाची बाही आहे, मोठी बाही आहे. तर सांगायचा विषय असा की हा मोठा गळा आहे, पट्टी छोटी आहे. तर याचं कटिंग मी तुम्हाला दाखवते आहे. ओके. तर आपलं हे माप आहे. 13.5 इंच आपली उंची आहे. 32 इंचाची छाती घेर, कंबर घेर 29 इंच आणि 9.25 इंच ही बाही आहे. तर याचं कटिंग बघा. प्रिन्सेस कट शिवतोय आपण, दाखवतेच मी आता. 13.5ची आपली उंची आहे, तर आपण 14 इंचाचं आपण इथे उंची घेतोय. 9.5 इंचापर्यंत आपण मार्जिन घ्यायचं. तसं 8 चौक 32 आणि 1.5 इंच प्लस जास्त. ठीक आहे. इथून सरळच घेणार आहे कारण की फिटिंग मी पूर्णपणे नंतरच करते. आधीच फिटिंगमध्ये मापं कटिंग करत नाही मी. तर जास्त मोठा गळा आहे आपला, त्यामुळं आपण फक्त शोल्डर रुंदी 5 इंच ठेवणार आहोत. 5.5 किंवा 6 इंच घेणार नाही आहेत. कारण की जितकं इतकं मार्जिन कमी, तिथे आपल्या इथं शोल्डरच्या इथे घोळ आपला कमी येतो बॅक साईडला. तर 5 इंचावर आपण घेतलेलं आहे कट करून आणि 2.25 इंचाचा आपण गळा केलेला आहे. 5 इंच आपण खाली जातोय. शोल्डर पण आणि मोंडा खोली पण आपण 5 इंचाची घेतली. इथं आपण अर्धा इंचच घेणार आहोत. जास्त मार्जिन घेतलेलं नाही आहे, जस्ट कट दिलं आपण फक्त. ओके. तर हे झालं आपलं मार्जिन. ओरिजिनल आपलं कटिंग इथनं असणार आहे, म्हणजे शिलाई मार्जिन 8 म्हणजे 8-2 पॉईंटला. ठीक आहे. हे झालं बॅकचं कटिंग. आणि गळा आपला आहे 2.5 इंच आपली पट्टी आहे, सॉरी 2 इंच आपली खालची पट्टी येईल. म्हणजे हा गळा किती इंचाचा झाला? 12 इंचाचा गळा आहे हा पूर्णपणे. तर ह्याला आपण घेणार आहोत, इकडे 2.5 इंचावर खूण करणार आहोत. एवढा आपला गळा असणार आहे. ठीक आहे. तर हे कटिंग करून घेऊयात आपण. त्याच्यानंतर हीच आपण बॅक साईड इथे टाकून घेतोय सेम. बॅक साईडचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपलं झालेलं आहे बॅक साईडचं, आपलं फ्रंट साईडचं मार्किंग. ठीक आहे. तर आता ह्याचं काय करायचं विषय, हे आधी मी पट्टी करून घेते माझ्या सोयीनुसार कटिंगच्या बाबतीत. तर हे आपलं झालं आहे.
सगळ्यात अगोदर इथं 1-1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं. 1-1 इंच घेऊन आपण इकडे क्रॉस केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. वरून आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे, 9.5चा घ्यायचा. ठीक आहे. तर हा आता फ्रंट येईल आपला. प्रिन्सेस कट आहे हा. तर इथून आपल्याला इथून हा कट दिलेला आहे. तर हा कट मी अर्ध्या इंचावर इथे मी कट करून जवळजवळ अर्धा काय 1.25 इंचावर कट येईल हा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे होईल. मग इथे आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 1.5 इंच. इकडे 1.5 इंच आपला टक्स पॉइंट आलाय. तर इथे कमरेच्या इथून आपण 1.5 इंच वाढवतोय. ओके. आणि हाच 1.5 इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे वाढवून. इथे शिलाई मार्जिन जस्ट आपण थोडंसं ठेवतोय 1/2 इंच. अस्तर मी पूर्ण जास्त आजचं आणलं होतं, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतोय मला कटिंगला. मी कटिंगच्या आधी जरा 1 मीटर बाजूला काढून घ्यायला पाहिजे होतं. तरी इथे आता आपण आकार घेणार. इथून टक्स पॉइंट पासून 1.5 इंचावर आपण जवळजवळ तसंच ठेवतोय. त्याच्यानंतर आकार देऊन घेतोय अशा पद्धतीने. या ब्लाउजचा फ्रंट गळा आहे आपला 7 इंच. आणि हा 1/2 इंचाचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण बघूयात. अर्ध्या इंचाचा फरक आहे, तर ते आपण कटिंग करून नंतर घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले हे कटिंग पूर्ण झालेलं आहे ब्लाउजचं. हे झालं. आता आपली बाहेर गेलेली आहे. बाईचं आपलं किती 9:15 सॉरी
पावणे 10 इंचाची बाही आहे आपली. तर मी 11.5 घेते कटिंगमध्ये. प्लस 3.5 इंचावर मार्किंग करते. जस्ट हे आपण मागचा आणि पुढचा शेप दिलेला आहे. आपला आकार झाला बाहीचा. इथं 1 ते 1.5 इंच आपल्याला प्लेनच ठेवायचं आहे, कारण की आपलं फिटिंगचं असतं ना तिथे काखेमध्ये, ते एकसारखं आलं पाहिजे. हे पहा. तर आता आपण मेन कटिंग करून घेऊयात. पाठीचं कटिंग झालं. तर अगोदर बाही आपण काढून घेणार आहोत. इथे थोडं कमी येतं, आपण तिथे थोडासा जॉईंट लावून घेऊया. आता
तर हा पूर्ण गळा मागचा होता 12 इंचाचा, तर हे पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते वाटला ते सांगा. आणि पहिलंच हे माझं शूट आहे ब्लाऊजच्या बाबतीत. तर व्हिडिओचं ह्या स्टिचिंग तुम्हाला ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवू का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. स्टिचिंगचं ब्लाऊज तुम्हाला हवं आहे का हाच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. काही शंका असतील टेलरिंगच्या बाबतीत तर त्या पण तुम्ही विचारू शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.